जमलं नाही ते आपल्या प्रोडक्टने करून दाखव. एवढे चांगले रिझल्ट आपले हेल्थवर आहेत. बाकी सगळेच प्रोडक्टवर रिझल्ट आहेत. तुम्ही सगळेजण ॲग्रीचं काम जरी करत असाल तरी घरामध्ये सगळे प्रोडक्ट वापरतच असणार. त्यामुळं सगळ्याचा अनुभव आपल्या पाठीशी असलाच पाहिजे. तशाच पद्धतीनं मी माझ्या शेतामध्ये ॲग्रीचे प्रोडक्ट वापरले. आपण तरी वापरून बघूया. सगळेजण सांगतायत चांगलं आहे तर मग आपल्या शेतीमध्ये करूया. वापरलं, रिझल्ट खूप छान आला. त्यावेळेला शेजारचा व्यक्ती, त्याची शेती खूप आहे, विश्वास ठेवत नव्हता. सांगितलं होतं, एक वर्षभर सांगत होतो चांगलं आहे वापरा, चांगलं आहे वापरा, तुम्ही त्यातले अभ्यासक आहात, तुम्ही नॉलेज आहे तुम्हाला, तुम्ही वापरा. पण कधी विश्वास ठेवला नाही. पण शेजारचा त्याच्यापेक्षा माझा ऊस एवढा चांगला आला, त्याच्यापेक्षा माझं ॲव्हरेज चांगलं बसलं. त्यावेळेला दुसऱ्यांदा म्हणला की मला आता दे द्या, काय असेल ते सांगा. सुरुवात केली, काम सुरू केलं त्यांनी आणि त्यापासून पुन्हा ॲग्रीवर माझं काम सुरू झालं. खाली टीम सगळे ॲग्रीवर आता काम करते. हेल्थवर करणारे आहेतच पण ॲग्रीवर जास्त टीम आहे. आणि दुसरा एक रिझल्ट जर सांगायचं म्हणलं तर सोलापूरमध्ये लिंबूच्या बागेवर दिलेले होतं. एक 250 झाडं होती, आपले प्रोडक्ट दिले. तेवढंच फक्त बागेला चांगली फुलं लागली, फुलगळती झाली नाही आणि लिंबू एवढे लागले की त्या कोविडमध्ये त्यांच्या त्या 250 झाडामध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पादन झालं. त्यावेळेला त्यांच्या मामाने विचारलं की तुम्ही काय वापरले, आमची पण बाग आहे, आमच्यात अजिबातच लिंबू लागले नाही आणि मग तुमचं कसं काय. तर त्यावेळेला म्हणले की साताऱ्याचे आपले आहेत एक, त्यांनी दिलेलं आहे. मग आम्हाला म्हणले त्यांना बोलवा आणि सुरू करा. त्यामुळे सोलापूरमध्ये जवळजवळ 8-10 बागेला पण आपले प्रोडक्ट गेले. आपले रिझल्ट खूप चांगले आले आणि ॲग्रीचे रिझल्ट एवढे चांगले आहेत की जर सगळ्यांनी काम ॲग्रीवर केलं तर खूप जबरदस्त काम आहे आणि सहज होणारं काम आहे आणि मोठ्या स्वरूपात होणारं काम आहे. हेल्थवर काम करतोय परंतु तो पेशंट एक 8-9 महिने 10 महिने घेतो, बरं झाल्यानंतर तो पुन्हा घेत नाही. पण ॲग्रीची अशी गोष्ट आहे की तो परंपरेने तो चालूच ठेवणार, कायमस्वरूपी ते लागणार आहे. त्यामुळे ॲग्रीवर काम चांगलं करूया. थँक्यू.